नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. माझ्या डोक्यावरचं किंवा माझ्या चेहऱ्यावरचं ऊन आणि माझ्या मागे गाडीतनं प्रवास करत असताना दिसत असणारं ऊन हे काही मान्सूनचं लक्षण नाहीये. मान्सून महाराष्ट्रामध्ये रेंगाळलाय. इनफॅक्ट तो आता महाराष्ट्राची जी सीमा भाग आहे तिथून पण तो खालच्या भागामध्ये बराचसा सक्रिय दिसतो आहे. तामिळनाडू आणि कोस्टल जो आंध्र आणि तेलंगणाचा भाग आहे, आंध्राचाच खास करून, तिथे तो सक्रिय आहे. आणि बॅड न्यूज ही आहे की युरोपियन हवामानाशी संबंधित असलेल्या संघटनेनं जसं म्हटलं होतं की एल निनिओ सक्रिय झाला आहे, तसं IMDनी पण म्हटलंय की विषुववृत्तीय प्रशांत महासागरातल्या पाण्याचं भूपृष्ठावरचं तापमान हे वाढू लागलं आहे आणि एल निनिओ हा जून ते सप्टेंबर या कालखंडामध्ये सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. नव्हे तो सक्रिय होऊन अधिक आपला प्रभाव तो टाकू शकतो. आता बॅड न्यूज यासाठी आहे की एल निनिओ आला की साधारणपणे भारतामध्ये पावसाचं असमान वाटप होतं. अनेक भागामध्ये पावसात खंड पडतो आणि पाऊस हा असमान असल्यामुळं कोणत्या भागात तो किती प्रमाणात पडेल याचा कोणताही अंदाज बांधता येत नाही. तरी सुद्धा महाराष्ट्रासाठी एक आशादायक चित्र आहे. ते काय आहे हे समजून घेण्यासाठी अर्थातच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनल सबस्क्राईब करा. पण आपल्यासाठी महत्वाचं आहे ते पावसाचं काय. आत्ताची ही दृश्य जी मी आत्ता सांगितली ती आणि मान्सूनची वाटचाल सांगते आहे की पाऊस ह्या वेळेला जो सरकारी अंदाज होता आणि जगभरातले वेगळे संस्थात्मक अहवाल जे सांगत होते तशाच पद्धतीनं वर्तन करतो आहे. कोकण किनारपट्टी ते अगदी केरळपासून मी पाऊस फॉलो करतोय. तर पावसामध्ये जो दमदारपणा हवा, ज्या पद्धतीचे ढग हवेत तसे ते नाहीयेत. आणि आज IMDनं अधिकृतपणे सांगितलं की एल निनिओ सक्रिय झाला आहे. याचा अर्थ असा की प्रशांत महासागराचं तापमान हे 5 अंश डिग्री सेल्सिअसने वाढल्यामुळं याचा परिणाम हा नैऋत्य मोसमी वारं जे वाहून घेऊन येतं त्या वाऱ्याच्या वाटचालीवरती, त्याच्या दिशेवरती आणि त्यामुळं भारतासारख्या 3ही ऋतू अनुभवणाऱ्या देशावरती होणार. जरा दीर्घकालीन आपण अंदाज म्हणतो, त्या दीर्घकालीन अंदाजामध्येच यापूर्वीच IMDनं सांगितलं आहे की यावर्षी पाऊस हा त्यांच्या नियमित अंदाजापेक्षा, म्हणजे तो ज्या ठिकाणी 100 मिलीमीटर पडत असतो त्या ठिकाणी तो 95 ते अगदी 86 मिलीमीटर एवढा कमी पडण्याची शक्यता आहे. म्हणजे 16 मिलीमीटर ते किमान 5 मिलीमीटर एवढं तरी त्याच्यामध्ये अंतर असेल. असं अंतर असणं हे भारतासारख्या खास करून मध्य भारतामध्ये की जिथे सिंचन हे पूर्णपणे पावसाच्या पडणाऱ्या पाण्यावरती अवलंबून असतं, त्याला स्पेसिफिक नाव आहे IMDच्या भाषेमध्ये, त्या दृष्टीनं हे काही चांगलं लक्षण नाही. आणि आपला हा जो दीर्घकालीन अंदाज त्यांनी व्यक्त केलाय त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट सोडला 7 सिस्टर्स, तर संपूर्ण भारतासाठी हा अंदाज आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळ्याच भागामध्ये पाऊस कमी पडणार आहे. याच्यात फक्त एकच बाब आपण लक्षात घ्यायला हवी आणि तिथे महाराष्ट्र सुदैव आहे का हा माझा प्रश्न आहे. तो म्हणजे पाऊस येणारच नाही असं नाही. पाऊस जरूर येणार. पाऊस न आल्याचं आजपर्यंत संपूर्ण पावसाच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये घडलेलं नाही. म्हणजे ज्याला आपण बंगाल फेमिन म्हणतो किंवा जो 1971-72चा दुष्काळ होता तो दुष्काळ म्हणतो, त्याही दुष्काळामध्ये संपूर्ण देशामध्ये पाऊस पडला नव्हता असं नाहीये. पाऊस पडला होता पण तो असमान होता. आता एल निनिओ सक्रिय झाल्यानंतर पाऊस पडणारच नाही असं नाहीये. काही राज्यामध्ये तो पाऊस कमी पडेल, काही राज्यामध्ये अतिवृष्टी पण होऊ शकते. थोडक्यात संपूर्ण भारताच्या दृष्टीनं हे असमान वाटप असेल. इथे आपल्याला आशा काय की समजा अशी जी राज्य असतील की जिथे अतिवृष्टी पण होईल किंवा सरासरी एवढा पाऊस होईल, त्याच्यामध्ये महाराष्ट्र असू शकतो. आणि असं पूर्वी घडलेलं आहे. काही वर्ष तुमची गेल्या 10 वर्षातली आठवून पहा की पहिल्या 1-2 महिन्यामध्ये पाऊस खंडित स्वरूपामध्ये किंवा उशिरा आला, पण नंतर मात्र तो पाऊस हा असा आला
की ज्यामुळं त्याची जी वार्षिक सरासरी आहे ती त्यांनी गाठली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एल निनिओच्या प्रभावामुळे संपूर्ण दुष्काळ पडेल अशी जरी भीती असली तरी ते तसंच होईल असं नाही. शिवाय आयओडी म्हणजे भारतीय उपखंडामध्ये त्या सागरामध्ये जे काही बदल करतायत ते काही वेळेला एल निनिओचे परिणाम कमी करतात. अशा स्थितीमध्ये आपण एवढाच आशा बाळगू की जिथे असमान पाण्याचं वाटप होणार आहे किंवा ज्या भागामध्ये समाधानकारक किंवा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस पडतो आहे असा आपला महाराष्ट्र असावा आणि तसं यापूर्वी झालेलं आहे. मी हे वारंवार सांगतो. आता सध्याच्या स्थितीमध्ये एल निनिओ सक्रिय झाला आहे याचा अर्थ काय, तर जी सुरुवातीपासून मी सांगितलं की पावसामध्ये खंड पडणार आहे. IMDने अधिकृत सांगितल्याप्रमाणे की पाऊस पडेल पण तो खंड असेल, 2 पावसातलं अंतर वाढत जाईल. त्यामुळं पुन्हा पुन्हा जे राज्य सरकारकडनं सांगितलं जातं आहे की राज्य सरकारनं केलेल्या सूचनेनंतरच तुम्ही पेरण्या करा, कारण किमान 100 मिलीमीटर पाऊस पडावा आणि ओल विशिष्ट पातळीवरती जावी, त्याच्याशिवाय पेरण्या करू नयेत हे साधे संकेत आहेत. त्याशिवाय ज्या अशा पिकांना की ज्याचा कालावधी कमी आहे, कमी त्याला पाणी लागतं, अशा पिकांची तुम्हाला निवड करता येऊ शकते. सोयाबीनमध्ये सुद्धा 90 दिवसाचं पीक, 105 दिवसाचं पीक, 120 दिवसाचं पीक अशा वेगवेगळ्या व्हरायटीज उपलब्ध आहेत. जनावरांच्या चाऱ्याची सोय म्हणून राज्य सरकारचं मत आहे की जनावरांच्या चाऱ्याचा विचार करून त्याप्रमाणे गवताची लागवड करणं किंवा चारा लागवड करणं याला प्राधान्य असायला हवं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे धरणातला जो पाणी साठा आहे तो आपला आता पुरवून वापरावा लागेल, कारण अधिकृतपणे IMDने सांगितलं की एल निनिओ सक्रिय झाला आहे. याचा अर्थ असा की आपल्याकडे उपलब्ध असलेलं जे काही पाणी आहे ते आपल्याला गरजेनुसार वापरावं लागेल. यावेळेला ऊसाची साखर कारखानदारी अडचणीत येऊ शकते. दुर्दैवाने मिडल ईस्ट मधल्या क्रायसिसमध्ये ऊस साखर कारखानदारी आपल्याला वाचवताना दिसते आहे. खास करून इथेनॉलचं जे काही उत्पादन दरवर्षी होतं, यावर्षी तर असं उत्पादन अधिकृतपणे ब्लेंडिंग वाढवून अशा पेट्रोलमध्ये वापरलेल्या इथेनॉलवरचा कर सुद्धा सरकारनं कमी केला आहे. पण यावर्षी मात्र ऊस साखर कारखानदारीवरती परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या हातात एवढंच आहे की अधिकृतपणे आता ज्या वेळेला IMDने सांगितलं आहे की एल निनिओ सक्रिय झाला आहे तर त्याचा विचार करून पुढची वाटचाल करायला हवी. मी पुन्हा एकदा सांगतो की एल निनिओचा अर्थ संपूर्ण दुष्काळ असा होत नाही. देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये असमान पावसाचं वाटप होईल. कदाचित महाराष्ट्रामध्ये सरासरी एवढा किंवा अतिवृष्टी सुद्धा पडू शकते किंवा दुष्काळ पण येऊ शकतो. या तीनही स्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल. हे विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाच्या आधारावरती पुढची वाटचाल करा. जे पारंपरिक पद्धतीनं आपल्या ज्ञानाचा उपयोग करून महाराष्ट्रामध्ये पावसाचे अंदाज व्यक्त करतायत, कृपया यावेळेला त्यांनीही याची जाणीव ठेवावी की त्यांच्या अंदाजामुळं लोकांच्या मानसिकतेवरती आणि शेतीवरती काय परिणाम होईल. आणि माझा तुम्हाला नेहमीच सल्ला आहे की IMDला फॉलो करा, ते जे सांगतायत ते ऐका. थांबूया.